नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा भेटतो आहे आणि आपला वर्ग आहे 8वा विषय मराठी। यामधील व्याकरणाचा जो भाग आहे ज्यामध्ये आपण समास आणि त्यांचे प्रकार हे आपण शिकतोय, तर याचा चौथा भाग जो आहे तो आज आपण बघणार आहोत। आणि तत्पुरुष समास, द्वंद्व समास यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत। तर चला मग आपण समासांकडे वळूया। पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या। रामला कविता तोंडपाठ आहे। दुसरं उदाहरण आहे, संध्याकाळी रमेश क्रीडांगणावर खेळतो। तिसरं आहे, हा राजवाडा भव्य व सुंदर आहे। चौथं, महाराष्ट्र दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे। पाचवं, दसऱ्याआधी नवरात्र उत्सव असतो। आता मित्रांनो, आपण वरील हे जे 5 वाक्य वाचलेले आहेत, या 5ही वाक्यातील सर्व जे अधोरेखित शब्द आहेत हे सामासिक शब्द आहेत। हे आपण पूर्वीच्या भागांमध्ये बघितलेलं आहे की सामासिक शब्द हे कशा प्रकारे तयार होतात आणि कशा प्रकारे दोन शब्द मिळून एक सामासिक शब्द हा तयार होतो। तर प्रत्येकच सामासिक शब्द हा 2 पदांनी म्हणजे 2 शब्दांनी मिळून बनलेला असतो। तर तत्पुरुष समासामध्ये सुद्धा हे सामासिक शब्द अशा 2 पदांनी मिळून बनलेले असतात। मग आता हा तत्पुरुष समासच आहे हे कशा प्रकारे आपण ओळखू शकतो, तर ते खालील काही उदाहरणांच्या माध्यमातून आपण अधिक स्पष्ट करून घेऊया। की वरील अधोरेखित जे शब्द आहेत ज्यामध्ये पहिला शब्द आहे तोंडपाठ, दुसऱ्या वाक्यातला शब्द आहे क्रीडांगण, तिसऱ्या वाक्यातला शब्द आहे राजवाडा, चौथा जो आहे तो आहे महाराष्ट्र आणि पाचव्या वाक्यातील आहे नवरात्र। हे सर्व सामासिक शब्द आहेत। मग या सामासिक शब्दांमध्ये कोणतं पद हे महत्त्वाचं आहे यावरून आपण हा समास कोणता आहे ते ओळखू शकतो। मग सामासिक शब्दांच्या कॉलममध्ये दिलेला आहे तोंडपाठ, क्रीडांगण, राजवाडा, महाराष्ट्र व नवरात्र। हे 5ही शब्द जे वरच्या वाक्यांमध्ये आलेले आहेत ते इथे ब्रॅकेट्समध्ये आपण दिलेले आहेत। मग आता यामधलं पहिलं पद आणि दुसरं पद म्हणजे पहिला शब्द आणि दुसरा शब्द, कारण 2 जोड शब्दांनीच काय बनलेला असतो, सामासिक शब्द हा बनलेला असतो। तर या 2 जोड शब्दांमध्ये जर आपल्याला कोणतं पद हे महत्त्वाचं आहे हे जर ओळखायचं असेल तर आपण काय करतो, ही दोनही पदे आपण वेगवेगळी करूयात की ज्या माध्यमातून आपल्याला यामध्ये कोणता शब्द म्हणजे कोणतं पद हे महत्त्वाचं आहे, पहिलं की दुसरं, हे आपल्याला लक्षात येईल। की तोंडपाठ जो पहिला सामासिक शब्द आहे तो आहे तोंडपाठ आणि त्यातलं पहिलं पद आहे तोंड आणि दुसरं पद आहे पाठ, तोंड अधिक पाठ। आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तोंडाने तो कशाची क्रिया करतोय, तो पाठांतराची क्रिया करतोय। जर आपण यातला पाठ हा शब्द काढला म्हणजे पाठांतराचा शब्द जर आपण काढला म्हणजे दुसरं पद जर आपण यातून काढून टाकलं तर आपल्याला तोंड या शब्दावरून विशिष्ट अर्थबोध होत नाही। तोंड हे एक मानवी शरीराचा अवयव हे आपल्या लक्षात येईल, परंतु त्या शब्दाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त करून देण्याचं काम आपल्याला असं दिसतं की पाठ म्हणजे जो दुसरा शब्द आहे म्हणजे जे दुसरं पद आहे या सामासिक शब्दामधलं ते या ठिकाणी महत्त्वपूर्ण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून पाठ हा शब्द या ठिकाणी काय ठरतो, महत्त्वाचा ठरतो। म्हणून दुसरे पद या ठिकाणाहून जर आपण काढून टाकले तर तोंड या शब्दावरून आपल्याला निश्चित विशिष्ट अर्थबोध त्यातून होत नाही। म्हणून ज्या ठिकाणी दुसरे पद हे महत्त्वाचे असते त्या ठिकाणी काय असतो, तत्पुरुष समास हा होतो। म्हणून या तोंडपाठ या शब्दाचा जो समास आहे तो आहे तत्पुरुष समास, कारण यातलं दुसरं पद हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया। दुसऱ्या उदाहरणातला शब्द आहे सामासिक शब्द आहे क्रीडांगण।
क्रीडांगण या शब्दांमधील, या सामासिक शब्दामधील पहिले पद आणि दुसरे पद आपण बघूया. क्रीडा अधिक अंगण, म्हणजे याचा विग्रह जर केला आपण तर आपल्याला लक्षात येतं की क्रीडेसाठी अंगण म्हणजे खेळण्याकरिता काय आहे, अंगण किंवा मैदान आहे, ज्याला आपण एकत्रितरित्या काय म्हणतो, क्रीडांगण. मग आता क्रीडा ही कुठे केली जाते, अंगणामध्ये केली जाते, मैदानावर केली जाते आहे. म्हणजे खेळण्याची क्रिया ही कुठे केलेली आहे, मैदानावर केलेली आहे. आणि त्यामुळे क्रीडा प्लस अंगण म्हणजे अंगण हा शब्द या ठिकाणी काय ठरतो, महत्त्वाचा ठरतो. आणि या सामासिक शब्दातलं दुसरं पद हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतं, कारण क्रीडेचा संबंध हा अंगणाशी आहे. कारण क्रीडा ही कुठे केली जाते, अंगणामध्ये, मैदानावर केली जाते. आणि म्हणून अंगण हा शब्द आपण जर काढला तर या सामासिक शब्दाचा विशिष्ट अर्थ आपल्याला मिळत नाही किंवा होत नाही. म्हणून या ठिकाणी क्रीडांगण या सामासिक शब्दामध्ये दुसरे पद म्हणजेच अंगण हा शब्द महत्त्वपूर्ण ठरतो. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा दुसरे पद हे महत्त्वाचे असल्यामुळे तत्पुरुष समास हा झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतरचा तिसरा सामासिक शब्द आहे राजवाडा. या सामासिक शब्दातील पहिले आणि दुसरे पद आपण वेगळे करूया तर त्याचा अर्थ होतो राजा अधिक वाडा. आता या सामासिक शब्दामध्ये याचा विग्रह जर आपण केला तर राजाचा वाडा म्हणजे राजा ज्या ठिकाणी राहतो ते आलय किंवा गृह किंवा घर म्हणजे ज्याचा अर्थ होतो वाडा. आता या ठिकाणी राजा हाच शब्द आपण उच्चारला तर आपल्याला एका विशिष्ट पदाची किंवा व्यक्तीची अनुभूतीही होईल. परंतु वाडा जर आपण वाडा हा शब्द जर आपण उच्चारला तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येतं की राजवाडा म्हणजे काय, राजाचं घर. आपल्याला त्यावरून विशिष्ट असा अर्थ प्राप्त होतो आणि आपल्या लक्षात येतं की आपल्याला हा जो सामासिक शब्द आहे काय, तो राजाच्या घराबद्दल आपल्याला माहिती देतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी वाडा हा शब्द म्हणजे राजाचं घर म्हणजेच वाडा हा शब्द म्हणजेच या सामासिक शब्दामधला दुसरं पद जे आहे ते महत्त्वपूर्ण ठरतं, ज्याचं जे आहे वाडा. म्हणून या ठिकाणी हा जो सामासिक शब्द आहे याचा जो समास आहे तो काय होतो, तत्पुरुष समास होतो. कारण वाडा हे जे दुसरं पद आहे हे या सामासिक शब्दामधलं महत्त्वपूर्ण पद ठरतं. त्यानंतरचा शब्द आहे महाराष्ट्र. याचे पहिले पद आणि दुसरे पद जर आपण बघितले तर महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. याचा विग्रह जर केला तर काय होईल, महान असे राष्ट्र. महान काय आहे, राष्ट्र आहे. म्हणून आपल्याला महान या शब्दामुळे राष्ट्राची महती कळते. म्हणजे महान हा शब्द जर आपण वेगळा केला तर आपल्याला राष्ट्राची अनुभूती होईल. परंतु या जोड शब्दामध्ये, या सामासिक शब्दामध्ये महान काय सांगितलेलं आहे, राष्ट्र. म्हणून या सामासिक शब्दामधलं दुसरं पद म्हणजे राष्ट्र हा जो शब्द आहे, हे जे पद आहे ते महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणून राष्ट्र हे दुसरं पद या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरल्यामुळे हा सुद्धा तत्पुरुष समास ठरतो. त्यानंतर नवरात्र, पाचवा शब्द सामासिक शब्द आहे नवरात्र. तर नवरात्र या शब्दातील पहिले पद आहे नऊ आणि दुसरे पद आहे रात्र. 9 रात्रींचा समूह किंवा 9 रात्री असं त्याचा विग्रह हा होतो. तर नवरात्र म्हणजे काय, 9 रात्री. तर रात्र हा शब्द जर काढला तर आपल्याला 9 हाच काय असे शब्द मिळेल. म्हणजे 9 या शब्दावरून आपल्याला फक्त एका आकड्याविषयी माहिती आपल्याला प्राप्त होते, एखाद्या अंकाविषयी आपल्याला माहिती प्राप्त होते. परंतु रात्र म्हटल्यावर आपल्याला पटकन नवरात्र म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये येतो 9 रात्रींचा समूह. म्हणजे काय की नवरात्र, दसरा जो आहे म्हणजे 9 रात्री ज्या असतात त्या आपण खूप हर्षोल्लासाने आनंदाने साजऱ्या करतो. तर पटकन या शब्दावरून आपल्याला काय लक्षात येतं, नवरात्री.
म्हणजे 9 रात्रींबद्दल आपण बोलतो आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा 9 रात्र म्हणजे नवरात्र या सामासिक शब्दामधील रात्र हे जे पद आहे ते महत्त्वपूर्ण ठरतं. आणि हे पद आपण जर काढलं तर आपल्याला निश्चित असा विशिष्ट असा अर्थ त्यातून प्राप्त होत नाही. म्हणून या ठिकाणी रात्र हे जे दुसरं पद आहे हे महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे हा सुद्धा काय होतो, तत्पुरुष समास होतो. याशिवाय आणखी काही उदाहरणे आपण बघूयात. तर या कॉलममध्ये तेच सामासिक शब्द मी पुन्हा दिलेले आहेत. त्यातलं पहिलं पद, दुसरं पद आणि त्यातील महत्त्वाचं पद हे आपल्याला या कॉलममध्ये, या ब्रॅकेट्समध्ये आपल्याला दिसतं आहे. तर म्हणून असं सांगितलेलं आहे की वरील म्हणजे हे जे 5 शब्द आपण आतापर्यंत बघितले, तर वरील सर्व सामासिक शब्दात दुसरे पद हे महत्त्वाचे आहे. की आपण जे 5 शब्द बघितले त्या सर्व सामासिक शब्दांमध्ये आपल्याला असं दिसतं की दुसरं पद हे महत्त्वाचं आहे. कारण या दुसऱ्या पदामुळेच या सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. की दुसरं पद जर काढलं तर आपल्याला विशिष्ट अर्थ त्यातून प्राप्त होत नाही, एकेरी अर्थ आपल्याला त्यातून प्राप्त होतो. म्हणून वरील जेवढे उदाहरणं आहेत त्या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला असं दिसतं की या सामासिक शब्दांमध्ये दुसरे पद जे आहे ते महत्त्वाचे आहे आणि या दुसऱ्या पदामुळेच या सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. तर म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की तत्पुरुष समासाची व्याख्या काय सांगते की ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात. म्हणून या ठिकाणी पुन्हा मी एक वार अजून सांगतो की ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणून वरील उदाहरणांमधील जे सामासिक शब्द आपण बघितले, तोंडपाठ, क्रीडांगण, राजवाडा, महाराष्ट्र, नवरात्र, हे सर्व तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून विद्यार्थी मित्रांनो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते त्या समासाला काय म्हणतात, तत्पुरुष समास असे म्हणतात. तर तत्पुरुष समासाची आणखी काही उदाहरणे आपण बघणार आहोत जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे तत्पुरुष समास हा ओळखता येईल. पहिल्या कॉलममध्ये सामासिक शब्द दिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये पहिले पद आणि दुसरे पद दिलेले आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये महत्त्वाचे पद कोणते आहे याविषयी सांगण्यात आलेलं आहे. तर पहिला सामासिक शब्द आहे कलानंद. तर कला प्लस आनंद म्हणजे यातलं पहिलं पद हे कला आहे आणि दुसरं पद काय आहे, आनंद आहे. म्हणजे आनंद कशातून मिळतो आहे, कलेतून मिळतो आहे. म्हणजेच कलेतून आपल्याला काय प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते. म्हणून या सामासिक शब्दामध्ये आनंद हा जो शब्द आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून यातील महत्त्वाचे पद हे कोणते आहे, आनंद हा शब्द जो आहे तो महत्त्वपूर्ण आहे. म्हणून हा सुद्धा काय ठरतो, तत्पुरुष समास ठरतो. त्यानंतर आहे सूर्य उदय. यातले पहिले पद आहे सूर्य आणि दुसरे पद आहे उदय. तर सूर्योदय या शब्दामध्ये कशाचा उदय होतो आहे, सूर्याचा उदय होतो आहे. म्हणजे सूर्याला एक विशिष्ट अर्थ उदय या शब्दामुळे प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. तर म्हणून सूर्योदय या सामासिक शब्दामधील दुसरे पद म्हणजे उदय हा शब्द हे पद हे महत्त्वपूर्ण ठरतं. म्हणून हा सुद्धा काय ठरतो, सामासिक शब्द तत्पुरुष समासातील आहे हे आपण ओळखू शकतो. त्यानंतर आहे घरकाम. घर प्लस काम म्हणजे पहिले पद आहे घर आणि दुसरं पद आहे काम. पहिला शब्द घर आणि दुसरा शब्द काम. तर आपण घर आणि प्लस काम म्हणजे घरात किंवा घर म्हटलं की त्या ठिकाणी आपण विविध प्रकारचे शब्द उच्चार करू शकतो. परंतु
घरातले काम म्हणजे घरकाम, काम या शब्दामुळे घराला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला दिसतो, म्हणून काम हे जे पद आहे घरकाम या सामासिक शब्दामधले, हे दुसरे पद या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरल्यामुळे हा सुद्धा तत्पुरुष समास ठरतो. त्यानंतरचा शब्द आहे विद्यालय, की विद्या प्लस आलय. विद्या प्लस आलय, आलय म्हणजे घर किंवा निवास ज्याला आपण म्हणतो. तर विद्या ही कुठे प्राप्त केली जाते? आलयामध्ये, म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी ती प्राप्त केली जाते. म्हणून विद्यालय या सामासिक शब्दामधील आलय हा जो शब्द आहे, जे दुसरे पद आहे, ते महत्त्वपूर्ण ठरल्यामुळे या ठिकाणी हा सुद्धा तत्पुरुष समास ठरतो. त्यानंतर आहे लोकप्रिय. यातलं पहिलं पद आहे लोक, दुसरं पद आहे प्रिय, आणि याचा विग्रह जर केला तर आपल्याला लक्षात येतं की लोकांना प्रिय. लोकांना प्रिय म्हणजे प्रिय हा शब्द या ठिकाणी काय ठरतो? महत्त्वपूर्ण ठरतो. जर फक्त लोकच उच्चारले तर आपल्याला विशिष्ट अर्थबोध त्यातून होत नाही. म्हणून लोकांना प्रिय, म्हणून प्रिय या शब्दावर या ठिकाणी भर दिलेला आल्या असल्याने यातील दुसरे पद हे महत्त्वपूर्ण असल्याने हा शब्द सुद्धा तत्पुरुष समासाचं उदाहरण ठरतो. कार्यालय, कार्य अधिक आलय. कार्यालय म्हणजे काय? ऑफिस किंवा ज्या ठिकाणी कचेरी आहे किंवा ज्या ठिकाणी कार्य केलं जातं, आणि विशेषतः कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कार्य त्या ठिकाणी केले जातात असं आलय. मग आता कार्य या शब्दाला आलय या शब्दाची जोड मिळाल्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. कार्य जर म्हटलं असतं आपण फक्त, तर कार्य म्हणजे काय? पुढे कार्य म्हणजे एखादी क्रिया असं आपण गृहीत धरलं असतं, परंतु आलय हा शब्द त्याला जोडल्यामुळे त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. कार्यालय म्हणजे ज्या ठिकाणी कार्य केलं जातं असं आलय, गृह, निवास. म्हणून या ठिकाणी आलय हे दुसरे पद महत्त्वाचे ठरते, म्हणून हा सुद्धा काय ठरतो? हा सामासिक शब्द तत्पुरुष समासाचं उदाहरण ठरतो. देवघर, देव प्लस घर. यातला पहिला शब्द आहे देव आणि दुसरा शब्द आहे घर. पहिलं पद देव, दुसरं पद जे आहे ते आहे घर. तर देवाचं घर म्हणजे काय? देवघर. तर देवाला घराचा आधार दिल्यामुळे किंवा घर हा शब्द देवाला जोडून आल्यामुळे त्याला देवघर हा एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणून या ठिकाणी या सामासिक शब्दामध्ये म्हणजे देवघर या सामासिक शब्दामध्ये घर हे दुसरे पद महत्त्वाचे ठरते, म्हणून हा सुद्धा काय? तत्पुरुष समासाचं उदाहरण मानता येईल. अमृतवाणी, अमृत प्लस वाणी, की वाणी म्हणजे वाचा किंवा बोलीभाषा ही कशी आहे? अमृता समान आहे. म्हणजे अमृत या शब्दाला वाणी ही जोडल्यामुळे त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. वाणी या शब्दामुळे आपल्याला त्याला अधिक माहिती त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून वाणी हे जे अमृतवाणी या सामासिक शब्दातील जे दुसरं पद आहे वाणी, हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा सुद्धा तत्पुरुष समास ठरतो. महादेव, महादेव म्हणजे आपण ज्याला शंकर म्हणतो, तर यातील दोन पदं वेगळी केल्या तर पहिलं पद येतं महान आणि दुसरं पद आहे देव. महान असा कोण आहे? देव आहे. महान असा कोण आहे? देव आहे. म्हणजे महानता ही कोणाची सांगितली जाते? देवाची सांगितली जाते. म्हणून देव हे जर पद आपण यातून काढून टाकलं तर महान या शब्दावरून आपल्याला निश्चित अर्थबोध होत नाही. म्हणून देव हा शब्द किंवा देव हे जे पद आहे महादेव या सामासिक शब्दामधलं, हे महत्त्वपूर्ण आहे आणि ते दुसरं पद आहे, म्हणून हा सुद्धा तत्पुरुष समास ठरतो. त्यानंतर आहे मोरपीस. पीस म्हणजे काय? पंख. मोर अधिक पीस. यातलं पहिलं पद आहे मोर, दुसरं पद आहे पीस. पहिला शब्द मोर, दुसरा शब्द आहे पीस. तर या दोन जोडशब्दांमधलं जर आपण अर्थ काढला तर आपल्याला दिसतं की पंख कोणाचे आहेत? मोराचे आहेत. परंतु मोर या शब्दाला पीस हा शब्द जोडून आलेला आहे, की मोराचे काय सांगितलेले आहे? पीस. म्हणून पीस हा जर शब्द काढला तर मोर या शब्दावरून आपल्याला
पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून पीस हा जो दुसरा शब्द आहे किंवा दुसरं पद आहे हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही सामासिक शब्दामधलं जे पद महत्त्वपूर्ण आहे त्यावरून काय ओळखू शकतो, त्या सामासिक शब्दाचा समास आपण ओळखू शकतो. आणि आज किंवा आत्ता आपण ही सगळी जी उदाहरणं बघितली त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की या प्रत्येक सामासिक शब्दामध्ये दुसरे पद म्हणजे दुसरा शब्द हा महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं की ज्या सामासिक शब्दामध्ये दुसरे पद हे महत्त्वपूर्ण असेल तर तो सामासिक शब्द हा तत्पुरुष समासाचा असतो किंवा तो त्या शब्दाचा समास हा काय असतो, तत्पुरुष समास असतो. पुन्हा आपण एकदा उजळणी करूया की तत्पुरुष समास म्हणजे नेमकं काय. की वरील सर्व जे सामासिक शब्द आपण बघितले की वरील सर्व सामासिक शब्दात दुसरे पद हे महत्त्वाचे आहे, कारण दुसऱ्या पदामुळे सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणून तत्पुरुष समासाची व्याख्या असं सांगते की ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. मी पुन्हा एकदा आपल्या उजळणीकरिता लक्षात राहण्याकरिता सांगतो की वरील जेवढी आपण उदाहरणं बघितली त्या सर्व सामासिक शब्दांमध्ये दुसरे पद हे महत्त्वाचे आहे, कारण या दुसऱ्या पदामुळे या सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. म्हणून तत्पुरुष समासाची व्याख्या करताना आपण नेहमी म्हणतो की ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद हे महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण हा तत्पुरुष समास बघितला. यानंतरचा जो समास आहे तो आहे द्वंद्व समास. की या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. पुढील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. पहिलं वाक्य आहे, प्रत्येकाने आईवडिलांचा आदर करावा. दुसरं वाक्य आहे, प्रत्येक स्त्री पुरुषाला सुखदुःख हे असतेच. तिसरं वाक्य आहे, माणसांनी कोणतेही भेदाभेद पाळू नयेत. चौथं वाक्य आहे, गप्पा गोष्टी करीत आनंदाने मीठ भाकर खावी. आता या वरील चारही उदाहरणांमध्ये वरील चारही वाक्यातील सर्व अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहे. यापूर्वीच्या भागामध्ये आपण सामासिक शब्द हे कसे तयार होतात, सामासिक शब्द म्हणजे काय, उपसर्ग म्हणजे काय, या सर्व गोष्टींची माहिती करून घेतलेली आहे. त्यामुळे वरील वाक्यातील सर्व अधोरेखित शब्द जे आहेत ते सामासिक शब्द आहेत हे आपल्याला कळलेलं असेलच. या सामासिक शब्दातील कोणती पदे महत्त्वाची आहेत ते आपण आता बघूया. की आपल्याला त्यावरूनच काय कळतो, कोणताही समास हा आपल्याला लक्षात घेता येतो की त्यातलं कोणतं पद हे महत्त्वाचं आहे. वर जे चार सामासिक शब्द आहेत, 4 किंवा 5 असतील किंवा 6 असतील, तर या सामासिक शब्दांमधलं कोणतं पद हे महत्त्वाचं आहे यावरून आपण त्या सामासिक शब्दाचा समास हा ओळखू शकतो. पहिला कॉलम आहे सामासिक शब्द, दुसरा कॉलम आहे पहिले पद आणि दुसरे पद, आणि तिसरा कॉलम आहे महत्त्वाचे पद. पहिला सामासिक शब्द आहे आई वडील, आणि या शब्दातले दोन पदं वेगळी केली तर आपल्याला दोन शब्द मिळतात. पहिलं पद आहे आई, दुसरं पद आहे वडील. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण हे जेवढे शब्द आहेत, आई वडील, स्त्री पुरुष, सुखदुःख, भेदाभेद, गप्पा गोष्टी, मीठ भाकर, या सर्व शब्दांना बोलताना आपण त्याचा एकत्रितच उच्चार करतो. आणि आपण ज्यावेळेला मराठी भाषा बोलतो त्यावेळेला हे शब्द वारंवार आपण आपल्या बोलीभाषेमध्ये त्याचा वापर करत असतो. तर या दोनही शब्दांना आपण वेगवेगळं करून बोलत नाही.
हे शब्द आपण वारंवार वापरतो आणि वारंवार ते एकत्रितच उच्चारतो. म्हणून या समासाचं एक वैशिष्ट्य आहे की असे सामासिक शब्द की ज्यामधली दोनही पदे ही महत्त्वाची असतात. आई वडील, आपण फक्त आई वडील, तुझ्या कुटुंबात कोण कोण आहेत असं आपण सांगताना आई वडील आणि इतर भावंड, बहीण भाऊ असे काही शब्द आपण वारंवार वापरतो. म्हणजे एकत्रितरित्या आपण त्यांचा काय करतो, उच्चार करतो. म्हणून असं म्हटलं जातं की ज्या सामासिक शब्दांमधील दोनही पदे ही महत्त्वाची असतात, ज्या सामासिक शब्दांमधील दोनही पदे महत्त्वाची असतात त्यातला एकही शब्द आपण काढू शकत नाही किंवा एकही पद आपण काढून टाकू शकत नाही. तर असे जे शब्द सामासिक शब्द असतात तर त्यांना काय म्हणतात, द्वंद्व समासाची सामासिक शब्द असं म्हणतात. म्हणजे त्या शब्दांचा जो समास असतो तो असतो द्वंद्व. आई वडील, आपण आई किंवा वडील यापैकी एकही पद जर काढून टाकलं तर आपल्याला विशिष्ट अर्थबोध त्यातून होत नाही. आई वडील म्हटलं की आपल्याला पटकन एखाद्या कुटुंबाची आठवण होते, कारण आई वडील हा प्रत्येकाच्या जीवनातला आधारस्तंभ असतो. म्हणून आई वडील या दोनही शब्दांमधील किंवा या सामासिक शब्दामधील दोनही पदे ही काय आहेत, महत्त्वाची आहेत. म्हणून दोनही पदं महत्त्वाची ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी होतो द्वंद्व समास. स्त्री पुरुष, स्त्री प्लस पुरुष, पहिलं पद स्त्री, दुसरं पद आहे पुरुष. तर आपण हा शब्दसुद्धा एकत्रित बहुतांश उच्चारतो. म्हणून स्त्री पुरुष यामध्ये स्त्री आणि पुरुष यांना आपण वेगवेगळं करू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी दोनही पदं ही महत्त्वाची ठरतात. म्हणून हा सुद्धा काय, द्वंद्व समास आहे. त्यानंतर आहे सुख दुःख. सुख प्लस दुःख, की आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख असतात असं आपण वारंवार बोलताना म्हणतो की सुख आणि दुःख हे एकमेकांचे भाऊ आहेत. जिथे सुख आहे तिथे दुःख पण आहे, जिथे दुःख आहे तिथे सुख पण आहे. म्हणजेच काय की या दोनही, या सामासिक शब्दामधली दोनही पदं ही महत्त्वाची आपल्याला दिसतात. एकमेकांपासून ते वेगळे केल्यास त्याचा एक विशिष्ट अर्थ आपल्याला मिळत नाही किंवा त्यांचे अर्थ हे बदलतात. म्हणून ज्या सामासिक शब्दामधील दोनही पदे महत्त्वाची असतात तिथे द्वंद्व समास ठरतो. त्यानंतर भेदाभेद, म्हणजे भेद प्लस अभेद. पहिलं पद आहे भेद आणि दुसरं पद आहे अभेद. या ठिकाणी सुद्धा आपण भेदाभेद असाच एकत्रित उच्चार, एकत्रित शब्द आपण वापरतो बोलताना. तर या ठिकाणी सुद्धा दोनही पदं ही महत्त्वाची ठरतात. म्हणून हा सुद्धा द्वंद्व समास आहे. गप्पा गोष्टी, की आपण गप्पा गोष्टी असे दोन वेगवेगळे शब्द आपण वापरत नाही, आपण एकत्रित गप्पा गोष्टी असा शब्द वापरतो, उच्चारतो. म्हणून गप्पा प्लस गोष्टी या दोनही पदांमध्ये आपल्याला एकही वगळता येत नाही. म्हणून गप्पा गोष्टी या सामासिक शब्दांमधील दोनही पदं ही महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणून त्याचा समास द्वंद्व समास ठरतो. मीठ भाकर, की मीठ प्लस भाकर, म्हणजे या दोनही पदांमध्ये आपण बोलताना सुद्धा बोलतो की मीठ भाकर. आपण जी काही आपल्याला ईश्वराने दिलेली मीठ भाकर असेल ती आपण खावी. म्हणजे एकत्रितरित्या मीठ भाकर या शब्दाचा उच्चार आपण करतो. मिठीपासून भाकर वेगळी केली तर मीठच शब्द राहील, भाकरीपासून मीठ वेगळं केलं तर भाकर हा शब्द राहील. म्हणजे त्या शब्दाचा निश्चित अर्थबोध आपल्याला होणार नाही. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोनही पदे महत्त्वाची ठरतात आणि म्हणून हा सुद्धा काय ठरतो, द्वंद्व समासाचं उदाहरण हा शब्द, हा सामासिक शब्द ठरतो. यानंतर आणखी काही द्वंद्व समासाची उदाहरणं आपण बघूयात. पहिल्या कॉलममध्ये आहेत सामासिक शब्द, दुसऱ्या कॉलममध्ये आहे पहिले पद आणि दुसरे पद आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे महत्त्वाचे पद. पहिला शब्द आहे बापले, बाप प्लस लेक. हा सुद्धा शब्द आपण एकत्रित वापरतो. बाप लेक, भाऊ बहीण, राम लक्ष्मण, विटी दांडू, शर्ट पॅन्ट, पशु पक्षी, बॅट बॉल, हे सर्व शब्द आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला
एकत्रितच त्यांचा उच्चार आपण करतो. त्यातलं पहिलं पद आणि दुसरं पद असं वेगळं न करता आपण त्यांचा एकत्रितच उच्चार हा करत असतो. की बापलेक म्हटलं की बाप आणि मुलगी यांचा आपल्याला पटकन अर्थ लक्षात येतो. बाप म्हटला तर एकटाच, म्हणजे या बापलेक या सामासिक शब्दामध्ये हे दोनही पदं ही काय आहेत, महत्त्वाची आहेत. म्हणून या ठिकाणी द्वंद्व समास होतो. भाऊ बहीण की आम्ही भाऊ बहीण आहोत असंच आपण म्हणतो. एकटा भाऊ असेल तर भाऊ आहे किंवा एक भावंड मला आहे असं आपण म्हणतो. परंतु ज्या कुटुंबामध्ये भाऊ आहे बहीण आहे अशा वेळेला आपण भाऊ बहीण आहोत असंच आपण नेहमी बोलीभाषेमध्ये बोलताना आपण या शब्दाचा उच्चार करतो. म्हणून या ठिकाणी भाऊ बहीण या सामासिक शब्दामध्ये सुद्धा दोनही पदे महत्त्वाचे आहेत. एक भाऊ काढला तर बहीण शिल्लक राहते आणि बहीण काढली तर भाऊ शिल्लक राहतो. म्हणजे त्या शब्दाचा विशिष्ट अर्थबोध आपल्याला होत नाही. परंतु भाऊ बहीण असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक मुलगा आणि मुलगी आहे हे आपल्या मात्र निश्चित लक्षात येतं. म्हणून भाऊ बहीण या सामासिक शब्दामध्ये ही दोनही पदे महत्त्वाची ठरतात आणि म्हणून हा सुद्धा द्वंद्व समास आहे. राम लक्ष्मण, कारण राम जिथे आहे तिथे लक्ष्मण आहे आणि म्हणून रामापासून लक्ष्मणाला वेगळं करता येणार नाही. राम म्हटला तर तो एक सिंगल किंवा एकेरी व्यक्ती, एकटा व्यक्ती ठरेल. लक्ष्मणाचा अर्थबोध त्यातून होणार नाही. परंतु राम लक्ष्मण म्हटल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं की हे दोन व्यक्ती आहेत आणि म्हणून या ठिकाणी राम लक्ष्मण यामधील दोनही पदं ही महत्त्वाची ठरतात. म्हणून हा सुद्धा द्वंद्व समास आहे. विटी दांडू हे आपण विटी आणि दांडू असा वेगवेगळा उच्चार करत नाही. विटी दांडू असंच आपण म्हणतो. म्हणजेच काय, विटी आणि दांडू हे दोनही एकरूप एक समान आहेत. विटीपासून दांडू हा वेगळा केला जाऊ शकत नाही. एकेरी शब्द जर आपण किंवा एकेरी पदाचा जर उच्चार आपण केला तर त्यातून विशिष्ट अर्थबोध आपल्याला होणार नाही. म्हणून या ठिकाणी विटी दांडू या सामासिक शब्दातील दोनही पदे ही महत्त्वाची ठरतात. म्हणून हा समास द्वंद्व समास ठरतो. शर्ट पॅन्ट, आपण फक्त शर्ट पॅन्ट हे दोनही एकत्रितच नेहमी उच्चारतो. म्हणून शर्ट आणि पॅन्ट हे सुद्धा काय आहेत, एकमेकांचे पूरक शब्द आहेत. जिथे शर्ट आला तिथे पॅन्ट आहे. कोणी शर्ट घातला आणि पॅन्ट घालणार नाही असं होणार नाही. म्हणून शर्ट पॅन्ट हे सुद्धा एकमेकांना परस्पर पूरक असे शब्द आहेत. म्हणून शर्ट पॅन्ट या सामासिक शब्दांमधील दोनही पदे शर्ट आणि पॅन्ट ही महत्त्वपूर्ण असतात. म्हणून हा सुद्धा द्वंद्व समास ठरतो. पशुपक्षी, सर्व पृथ्वीवरील चराचर पशु पक्षी म्हणजे एकत्रितच आपण सगळ्यांना संबोधतो. म्हणून पशुपक्षी हे जरी आपल्याला दोन शब्द वाटत असले तरी ते एकमेकांपासून विलग जर आपण केले तर त्यातून विशिष्ट अर्थबोध आपल्याला होत नाही. म्हणून पशुपक्षी या सामासिक शब्दांमधील दोनही पदे ही महत्त्वाची ठरतात आणि म्हणून या ठिकाणी द्वंद्व समास तो होतो. बॅट बॉल, आपण सगळेजण क्रिकेट प्रेमी आहात आणि क्रिकेट खेळायला जाताना आपण फक्त मी बॅट खेळतो असं म्हणत नाही. मी बॅट बॉल खेळायला चाललो आहे किंवा खेळतो आहे असंच आपण नेहमी म्हणतो. म्हणून या ठिकाणी बॅटीपासून बॉल हा वेगळा करता येत नाही. जर बॅट काढली तर बॉलच राहील आणि बॉल काढला तर बॅटच राहील. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या सामासिक शब्दाचा विशिष्ट अर्थ हा प्राप्त होणार नाही. म्हणून बॅट बॉल या सामासिक शब्दांमधील दोनही पदे ही महत्त्वाची ठरतात. म्हणून हा सुद्धा द्वंद्व समास ठरतो. आणि म्हणून हे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे ही महत्त्वाची असतात, कारण दोन्ही पदांमुळे त्या सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होत असतो. की दोनही पदे महत्त्वाची असतात, त्यातला एकही शब्द एकही पद आपण काढलं तर आपल्याला विशिष्ट अर्थ त्यातून मिळत नाही. म्हणून त्यापैकी एकही पद हे आपण काढल्यास त्या शब्दाचा विशिष्ट अर्थबोध आपल्याला होत नाही. म्हणून ज्या समासातील दोनही पदे ही महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगतो की म्हणून हे लक्षात घ्यायला पाहिजे की
ज्या सामासिक शब्दात दोनही पदे ही महत्त्वाची असतात, कारण या दोनही पदांमुळे त्या सामासिक शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त होत असतो. त्यापैकी एकही पद हे आपण काढल्यास त्या शब्दाचा विशिष्ट अर्थबोध आपल्याला होत नाही. म्हणजे दोनही पदे महत्त्वाची असतात. एकही शब्द आपण काढला तर त्याचा विशिष्ट अर्थबोध आपल्याला होत नाही, आपल्याला निश्चित त्या शब्दाचा अर्थबोध होत नाही. म्हणून ज्या समासातील दोनही पदे ही महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वर्ग 8वा विषय मराठी समास व त्यांचे जे प्रकार आहेत आपल्या 8व्या वर्गाला, हे 3 प्रकार आपल्याला आहेत: अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास. हे आपण आतापर्यंत पाहिलेत. हे सर्व आपल्याला कळलेलेच असेल, समजले असेल अशी मी आशा करतो. याशिवाय पाठ्यपुस्तकातील इतर अनेक उदाहरणं आपण बघून त्याविषयी अधिक माहितीही मिळवू शकता. या ठिकाणी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि थांबतो.